सुरुवातीला तर आम्हाला कोणीच नव्हतं, प्रोड्युसर वगैरे काहीच नाही, सगळं विजूनी उभं केलं आणि आज पण मजा आली नाही आपलं अगोदर आतमध्ये बोलणं झालंच विजू की काय म्हण उभा होतास म्हणून 10 वर्ष स्ट्रगलच झाला, जोरदार झाला, पण काही म्हण आईच्या गावात लिडरशिप करतोय. वाव, काय सांगतोस, कुठे? इथे तुमच्या सोबत. मजा करू यार. दहा वर्ष स्ट्रगल चालायला झाली. अर्थात ह्या सगळ्यांची कॉन्ट्रीब्युशन्स आहेत, नाही असं नाही. आणि तुला खरं सांगू ना, हा म्हणजे तेव्हा काहीतरी करूया असं डोक्यात चाललं होतं. पण ज्या प्रकारे तुला सांगितलं गेलं हो 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 ते निश्चितच तेवढं प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलेलं नसणार असं मला वाटतं. काय सांगितलं काय नाही? मानतात काय सांगितलं एक कॉन्सेप्ट आली म्हणजे माझ्या डोक्यात आली, मी दिली बघ विजूला, मी पण हा म्हणजे आम्ही आम्ही हेच की कसं तुम्ही ते सर्व आहात, कशी कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात आली आणि तुम्ही कसं आम्हाला कन्वे केलं. मग आम्ही म्हटलं की हा आता खरं सांग. क्या हो गया उसका, हा बघ ना, काय झालंय त्याचं. मुळात ती संकल्पना डोक्यात येणं आमच्या, ते आम्हाला सुचणं हे किती महत्वाचं आहे मुळात. आणि नंतर त्याचं ठीक आहे. आणि विजूचं जे करिअर आहे, विजू उभा जो आहे ना, बसन दादा प्लीज प्लीज या बस बस प्लीज बस. मी तेच त्यांना सांगत होतो की विजूला उभं राहतं ना, गुडघ्याचं त्यांना खूप हे होतं, कारण शूटला वगैरे उभं राहायला लागतं ना. 10 वर्ष पूर्ण झाली ना, 10 वर्ष पूर्ण झाली. एवढं आम्ही विजूनी जी घेतलेली मेहनत आहे ना पूर्ण, म्हणजे आज सगळं सुरुवातीला तर आम्हाला कोणीच नव्हतं, प्रोड्युसर वगैरे काहीच नाही, सगळं विजूनी उभं केलं सगळं. आणि आज पण मजा आली मजा आली मजा आली. मला ठाम खात्री की एवढं प्रामाणिक काय तुम्ही बोललेलं नाही. चला आता शूट करू. चल चल. काय म्हणला हा? तो म्हणला की माझ्या डोक्यात ती कल्पना आली. हा म्हणजे असं म्हणाला तो की त्याच्या डोक्यात आली होती कल्पना ती आणि नाही. तू काय बोललास? मी तेच म्हणालो की असं काय बोलतोस तू, वेडा आहेस काय? मी आणि विजू मी हे ऐकत होतो गपचूप राहून, कारण मला ह्यांच्या कटात सहभागी व्हायचं नव्हतं. मी तुझ्या बरोबर आहे. हा होता त्या नाही, बाबा म्हणला की आम्ही, तो म्हणला की आम्हाला म्हणजे आपल्याला या ना काहीतरी असंच काहीतरी ना. नाही नाही, पण एकंदरीत आज जरी कोणाचं काय असं नाही, विजूनी ते हे महत्वाचं आहे. हा. हे महत्वाचं आहे. विजूनी तो 10 पुढाकार वर्ष घेतला. पूर्ण झाली. त्याच्यामध्ये कोणाचा एकाचा हातभार असणं नक्कीच हे नाही ना. एकाचाच एकाचाच असणं नाही ना, ते शेवटी टीमवर्क आहे ना. टीमवर्क आहे. पण टीमवर्क ऑन अ व्हेरी सिरियस नोट, मला असं आता मी खरं सांगतो, अगदी खरं, आम्ही एकमेकांची गंमत करतो, एकमेकांची जरा चढावड करतो, काहीतरी खेचतो विसतो, असं त्याच्याशिवाय काही मैत्री पूर्ण होत नाही. पण खूप दिवस असे बेकार काढल्यानंतर, जो की आमचं प्रोफेशन आहे की आम्ही दर 3 महिन्यानंतर खरं तर काढणं प्रोफेशन नाही, नाही प्रोफेशन मध्ये दिवस बेकार दिवस बेकार जातात. बऱ्याचदा खरं तर दर 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर आम्ही बेकार असतो. म्हणजे तर अशा प्रोफेशन मध्ये असताना काहीतरी आपलं आपण करूयात असं खूप दिवस असं चालू होतं. आम्ही तर आज काय आमच्या घरी जेवायला बरं नाही तर विजू सरांच्या ऑफिसला काय जेवण आहे बघूया असं म्हणून, आणि अजूनही आम्ही तसेच जातो बाय द वे. तर असे आम्ही जायचो, पडून राहायचो. पुढची गोष्ट हे सांगतील आणि फक्त काय असं नाही की आम्हीच या प्रोफेशन मध्ये होतो आणि आम्हीच 3-4 महिने काम नसतं किंवा नसतं असं. खूप मोठे मोठे टॉम क्रूजला सुद्धा मध्ये 3-4 महिने काम नव्हतं. तुला कसं माहित? आमचं बोलणं झालं होतं. बरोबर. तुझं जे काय होत असतं विकी कौशलची बोलला, टॉम काय interviews मध्ये असे स्टेटमेंट करतो. अरे ह्यांना सवय आहे ना, तो बघू शकत नाही. बरं, पहिल्यांदा आम्ही आम्ही कुठेही वापरू नकोस. आज आम्ही पहिल्यांदा स्ट्रगलर साला संदर्भातला इंटरव्ह्यू करतोय. ओके, तर आज आम्ही सांगतो की हा कसा जन्माला आला, स्ट्रगलर साला एक कसं जन्माला आला सांगा. खरं तर जसं कुशलने सांगितलं ना तसं ते ऑफिसला येऊन बसायचे. माझ्या आतमध्ये काही एडिट चालू आहे, काम चालू आहे, पण बाहेरही टाइमपास करत बसायचे. आणि मग मला ज्यावेळेला ब्रेक आहे त्यावेळेला मी पण यांच्यावर. आणि नंतर असं झालं की आमचं जे ऐकायचे म्हणजे बॉय असेल आमचा ते खूप हसायचे. तर म्हटलं यार खरंच हे 4 लोकांनी ऐकलं ना जे आपण गप्पा मारतो तर लोकांना मजा येईल रे, काय आपल्या गप्पा असतात. हां मग चल आपण एक काम करूया, आपण
शूट करूया. तर माझ्याकडे कॅमेरे होते, लाईट होते, पटकन लाईट काढले, कॅमेरे घेतले. मी अगदी 1-2 पानं लिहिली असतील फक्त. म्हटलं चल ह्या 2 पानं हे नाव असं झालं आणि improvise केलं. शूट केलं होतं तू पहिला एपिसोड नाही, नाही. पहिला अगदी पहिला नाही कॅमेरे होते, घरात ऑफिसमधून काढले आणि शूट केलं आणि चल देव टाकून जे होईल ते पुढे. आणि ते टाकून दिल्यानंतर मात्र त्याचा जो इतका मोठा ब्लास्ट झाला आणि थाड आम्ही, मला आठवतं चांगलं, आम्ही बघत होतो ते मोबाईलवर. मग आधी आम्ही खूप खुश झालो, अरे 1000 लोकांनी इतक्या वेळा कमी वेळात, अरे 2000 पहिला एपिसोड टाकून आपण काही दिवस गायबच होतो टेन्शन मध्ये की आपल्याला शिव्या पडतील. कारण इतक्या शिव्या म्हणजे लोक ऑब्जेक्शन घेतात. पण अरे आम्ही मित्र, आम्ही बोलतोच, त्याच आमच्या ओव्या. खरं तर ती मैत्रीची खरी भाषा आहे ती, असं मला वाटतं. मित्रांची भाषा आहे. नॉर्मली आपण अशीच गप्पा मारतो. म्हणजे मी खरं तर कधीच मला शिवी देता येत नाही, मला येत नाही. मला फार प्रयास करावा लागला या सगळ्यासाठी. बाबा मला बाबा वाटतं याला जरा बाबाने मला खूप यावर गोष्टी जरा तू शिकवल्या. प्रकाश टाकावं असं. बाबाने मला खूप गोष्टी शिकवल्या, वागायचं कसं, करिअर विषयी. हे बाबा माझ्यावर आरोप नको प्लीज तुझ्या वागण्याचे. तुझं स्वतंत्र आहेस, मी काय तुला शिकवलं नाही बाबा, मला माफ कर. पण ह्या एका सिरीजने असं गमतीत आम्ही मित्रांनी सुरू केलेली ही सिरीज लोकांनी इतकी डोक्यावर घेतली की आज आमची आयडेंटिटी ती झाली. बरोबर. मला यातला एक किस्सा आठवतो. पहिला एपिसोड रिलीज झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी मी अवधूतकडे गेलो होतो. मी आणि अवधूत भेटलो, त्याच्या घरी होतो मी. त्या अवधूतनी सांगितलं की संत्या काय केलं यार तुम्ही काय, म्हणजे म्हटलं अरे काय तुझं, अरे आम्ही सगळे खुश झालो घरातले. त्यांनी तो एपिसोड त्याच्या घरी लावून त्याचे आई वडील, तो त्याची बायको गिरिजा ह्यांच्याबरोबर त्यांनी तो एपिसोड पाहिला होता, त्याची बहीण आणि त्या बहिणीचा नवरा, आणि त्यांनी एन्जॉय केला होता. तेव्हा जरा थोडंसं कुठेतरी असं धीर आला होता की नाही यार लोकांना आवडतंय. सो आज 10 वर्ष पूर्ण झाली. हो, पण आजही लोक मिस करतात हा. म्हणजे प्रश्न सगळ्यांचा एकच आहे, जे स्ट्रगल सालावरती प्रेम करणारे थांबवलं का? म्हणजे 3 सीझन झाले. अरे बाबा, एकतर पहिले हे आम्ही तिघे एकत्र येणं म्हणजे खूप मोठी हा गोष्ट ते आहे. आहे. नाही त्या ते विजू करेक्ट सांगितलं. नाही पण खरंच आहे, हा जे बाबा बोलला ना, जरी नावात स्ट्रगलर असलं तरी प्रत्येकाचं ना आमच्या वेगवेगळं करिअर आहे. म्हणजे संत्याचे एक असलं सिनेमे तरी चालू असले, वेगळ्याच सिनेमांमध्ये तो काम करत. फार रेअरली आम्ही सगळे कुठल्या तरी एका प्रोजेक्टमध्ये असू, रादर नाहीच असं म्हणायला काय हरकत नाही. संत्याचे वेगळे प्रोजेक्ट सुरू असतात, बाबाचं वेगळं काहीतरी चालू असतं, ह्याचं कुठेतरी चालू असतं किंवा इतर सिनेमे चालू असतात, आणि माझं ऑफिस, ॲडव्हर्टायझिंग आणि ते सगळं सुरू असतं. आम्ही खूप कमी वेळेला, म्हणजे महिन्यातल्या 30 दिवसातल्या आम्ही 3 तास सुद्धा एकत्र भेटत नाही. आणि गेले काही दिवस सगळेच इतके बिझी झाले. गेल्या 2 वर्षात म्हणजे मला आठवतंय 7-8 वेळा तारखा घेतल्या आमच्या निर्मात्याने की आता आपण शूट करूया आणि आता आपण काय करूया, 4 एपिसोड एकत्र शूट करूया, आपण 4 दिवस कुठेतरी बाहेर जाऊया. त्याही डेट जमले नाहीत. म्हणजे नंतर आम्ही ठरवलं की एक डेट आपण महिन्याला एक डेट करू आणि एका दिवसात 2 एपिसोड करू. तेही जमलं नाही, म्हणजे तारखाच जुळत नाहीत. म्हणजे जेव्हा मी असतो तेव्हा हा नसतो, हा असतो तेव्हा आम्ही दोघं नसतो, काही ना काहीतरी राहतं, अडतं. 2 वर्षात एकही दिवस जमला नाही, म्हणजे विचार करा. पण ह्या 2 वर्षात एपिसोड न आल्यामुळे आम्हाला जे अनुभव आले ते फार भयावह आहे. काय म्हणजे काय काय पण अंगावर येतात लोक, का नाही आलं एपिसोड का नाही येत आहे, कधी येणार, किती वेळ वाट बघायची, बापरे. समजतं कोण स्वतःला, आम्हाला एवढ्या शिव्यांचं कडकं. आम्ही वाट बघतो म्हणून अडवून दाखवतो का वगैरे असं येतात एका लोकं रेस्टॉरंट अंगावर. बारमध्ये आम्ही क्षुधा शांतीसाठी बसलो होतो. तर तिथे एक जण, त्याची पुरेपूर क्षुधा शांती झाली होती. तो कोरम भरला होता म्हणजे. हा, तो 2.5 पावलावर चालत होता. आम्ही त्याला सापडलो होतो. त्याचा लाईव्ह चेस चालू होता 2.5 पावलं. आणि तो त्या 2.5 पावलात त्याला आपण उंट सापडल्यासारखा तो आला आणि बाटली वगैरे धरून तो बोलायला लागला आमच्या याच्या भाषेतच, जसं काय तो आमचा मित्रच आहे. आम्ही काय आहोत का, इतके दिवस वाट बघतोय, करायचं काय माणसाने. आणि तो असा आमच्यावर रेशनपणे घेत होता की जसं त्यांनी करोडो रुपये आमच्याकडे दिलेत आणि आम्ही त्या रुपयांच्या बदल्यात त्याला ते मनोरंजन देणं अपेक्षित तोच निर्माता आहे. म्हणजे इतके अशा खोटे वाटतील असे किस्से आहेत आमच्याकडे. लोकांना म्हणजे आता आम्ही फॅमिली बरोबर, समजा फॅमिली बरोबरचा एखादा फोटो आपण पोस्ट केला तर ते सांगतात की ही फालतूगिरी सगळी बंद करा, स्ट्रगलर चाला करा. म्हणजे त्यांना आमचा संसार फालतूगिरी वाटायला लागला. मी एकदा ना एका
कॉन्व्हेंट शाळेच्या नवीन ब्रँचच्या ओपनिंगला मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं. बर. आणि कॉन्व्हेंट शाळा आहे त्यामुळे आपण एकदम व्यवस्थित जाणं बोलणं, त्यातल्या त्यात आपल्याला इंग्रजीत बोलायचा एक तासभर इंग्रजीत बोलायचं, त्यामुळे आधीच ते प्रिपेअर करणं मनात, ते सगळं काहीतरी इंग्रजी सुभाष येतो वगैरे सगळं असं सगळं गोळा करून घेऊन गेलो मी. आणि छान एक 20 मिनिटाचं छान भाषण वगैरे केलं इंग्लिशमधून. आणि त्या सगळ्या बायका, त्यांनी मग स्टाफ रूममध्ये चहा घेऊया म्हणून बसलो. तर आता त्या सगळ्या टीचर्स आहेत. तर मी आपलं त्या आल्या फोटो आणि फोटो काढायला जवळ उभं राहिलं, एपिसोड कधी येणार आहे. तर मी म्हटलं की मला कुठलं तरी चुकीचं यांनी मला पकडलंय बहुतेक, असं होतं ना अनेकदा. कसला हो, स्ट्रगलर झालाचा मॅडम तुम्ही बघता. अहो आम्ही सगळ्यात बघतो स्टाफ रूम मध्ये लागून. तर त्या कॉन्व्हेंट स्कूलच्या टीचर्स स्टाफ रूम मध्ये स्ट्रगलर सालाचे एपिसोड बघतात. हा माझ्यासाठीच कल्चरल शॉक होता. आता या स्ट्रगलर सालाच्या निमित्ताने बरेच आपल्या ओळखी होतात, म्हणजे आपण काम करताना होतात ना. DCP संजय जाधव सर, त्यांची माझी एक ओळख झाली आहे. आणि रात्री 1:30 वाजता साधारणपणे त्यांचा फोन आला. तर मी घाबरत घेतलं. खरं तर DCP साहेबांचा रात्री 1:30 वाजता फोन, मैत्री वगैरे ठीक आहे, पण पोलिसांचे रात्रीचे फोन भीतीदायकच वाटतं. धडकी भरते. झालं काय, मी काय केलं नेमकं. तर फोन घेतला, मी म्हटलं हां सर बोला. तर ते मला असं म्हणाले की सर मी आत्ता हे व्हिडिओ स्क्रोल करत होतो आणि मला अचानक मध्ये तुम्ही दिसलात म्हणून मी थांबलो आणि त्यात तुम्ही फार शिवीगाळ करताय. तर म्हटलं हां सर. तर मला ते आवडलं नाही सर, मला फार त्रास झाला, कारण तुमची जी इमेज आहे आमच्याकडे, एक फॅमिली म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो आणि तुम्ही हे जे करताय हे फार चुकतंय, मला आवडलं नाही अजिबात. तर मी त्यांना म्हटलं सर आमची एक सिरीज आहे, वेब सिरीज आहे स्ट्रगलर साला नावाची, नवीन सिरीज होती ना. तर म्हटलं त्याचे काही एपिसोड मी तुम्हाला पाठवतो, प्लीज ते बघा आणि मग आपण बोलूयात. ओके. आणि मग मी त्यांना लिंक पाठवली. दुसऱ्या दिवशी सरांचा फोन आला आणि हसत कुशाल. म्हटलं सर हा बोला सर, सॉरी ते तुम्हाला असं वाटलं. अरे नाही सॉरी सर, त्याच्यात थोड्याशिवाय, अरे ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही देतो, जबरदस्त आहे, करा कंटिन्यू करा. असे वेगवेगळे अनुभव. माझ्या बाबतीतला किस्सा असा आहे. मी माझा लालबागचा जन्म आहे, लालबागच्या चाळीत आम्ही राहिलेलो. बरोबर. आणि हा एपिसोड शूट झाल्यानंतर लालबागचा माझा लहानपणीचा मित्र, त्याचा मला फोन आला आणि मला त्यांनी फोन केला फुल काळजीने, बाबा काय करतोस, कुठे आहेस? म्हटलं मी हा घरी आहे रे मी आता. अरे ऐक हे, अरे तू दारू पिऊन संतोषला आणि कुशलला मारलंस ना, त्याचा कोणतरी व्हिडिओ काढलाय. अरे लालबाग मध्ये प्रत्येक जण बघतोय आणि आम्हाला सगळ्यांना दाखवतोय, सगळ्या चाळीत. तू पहिला तो व्हिडिओ डिलीट करायला सांगतो. म्हटलं एक मिनिट, कुठे बघितलास तू व्हिडिओ? अरे युट्यूबला सगळीकडे पसरलाय. बाबा तू काही कर, तू व्हिडिओ डिलीट कर, तुझी खूप बदनामी होते. अरे तो व्हिडिओ नाहीये, ती सिरीज आहे. त्या सिरीजचे आता वेगवेगळे अजून एपिसोड येणार आहेत. सिरीज आहे ती. आई शपथ. पण तुझे रोज तिकडे लालबागला ह्यांना घेऊन येते आणि मारायचं ना, तसं सेम वाटलं रे आम्हाला. ते आपल्यातलं वाटायला लागलं, आपल्यातलंच आहे. जसं लालबाग मध्ये खरोखरचा मारायचंच तसं वाटलं. आणि खरंच आहे, आम्ही याच्या लालबागच्या घरी जायचो. हा आम्हाला चला आपण मज्जा करूया म्हणून घेऊन जायचा आणि मारायचा. यांची कर्मच तशी आहेत ना की हात उचलून मारायचा नाहीस बाबा. बरं माझ्यासारख्या देहालाही मारलेस तू. नाही अरे हे याने मारलंय याने. आणि आपण एखादं हे असतं ना थर्माकॉलचा, एखादा सेटवरचा दगड असतो ना एखादा थर्माकॉलचा, तो कसा फेकतो तसा विजुमानेला फेकलेलं आहे. सांगा. याची आणि आमच्या एका मित्राची रात्री भांडणं झाली, मारामाऱ्या होईपर्यंत एकमेकांच्या अंगावर आले. तर मी फक्त मध्ये सोडवायला गेलो. याला उचलून, मला उचलून त्याने त्या समोरच्याच्या अंगावर फेकला. अरे मी दगड आहे का फळकूट आहे? अशा टात यार तुम्ही, म्हणजे मला काय विचारायचं हे डोक्यातनं निघूनच गेलं माझ्या. नाही लिटरली नाही, असं पण होतं कधी कधी ना. माझ्यासोबत झालंय बऱ्याच वेळा. जसं बाहेर कुठे गेलो, येतात काही जण, आतापर्यंत कोणी कोणाला शिवी दिली तर राग येतो लोकांना, शिवी काय देतो.
पण आम्हाला ती शिवी दे ना, ती देऊन दाखवा, आम्हाला आवडतं. तुम्ही शिव्या दिलेला आम्हाला आवडतात, आम्हाला लिटरली सांगतात ती शिवी देऊन दाखवा ना, ती द्या ना. म्हणजे शिव्यांबद्दल प्रेम वाटायला लागले लोकांना किंवा त्यांना आनंद मिळतोय. यासाठी मला वाटतं की खरंच आमची वेबसिरीज म्हणजे पहिले भीती वाटली होती, आता आम्हाला खूप प्राऊड फील होत आहे की वी आर द पार्ट आणि ही मला असं वेबसिरीज वाटतं आमची की आहे. आम्ही काही शिव्यांचं उदात्तीकरण करत नाही. नाही, पण ही भाषा आहे मित्रांची, हीच भाषा आहे, ह्याच भाषेत मित्र बोलतात, एकमेकाशी बोलतात. म्हणजे आम्ही तरी ज्या चाळीतनं वाढलो, ज्या सोसायट्यांमधनं वाढलो, तर मला वाटत नाही आपल्यात कोणी म्हणजे असं कसं होईल ना? नाहीच ना. मग मित्र भेटला, ए लब्बाडा, हा असं नाही बोलत ना, वेडा आहेस का? असं नाही बोलत ना. आमच्यात लबाडामध्ये फक्त ब नाहीये, हा ब नाहीये. एवढंच. बाकी आहे तेच. 75% तुमचं आवडतं आहे की त्यात. नाही, नाही. पण स्ट्रगलर सालाने काय दिलं सर, तुम्ही काय सांगाल? हा स्ट्रगलर सालाने सगळ्यात आधी तर ना आमच्या सगळ्यांच्या मैत्रीला एक आयकॉनिक रूप दिलं. आमची मैत्री होतीच अनेक वर्ष आहे, 20-25 वर्ष आम्ही एकमेकांचे मित्र आहोत, पण आमच्या मैत्रीला आयकॉनिक रूप दिलं. सगळ्यात खूप इमोशनल कधी वाटतं माहिती आहे का, जेव्हा मित्रांचा ग्रुप भेटतो आणि ते सांगतात की साल्यानो जशी तुमची मैत्री टिकली ना तशी आमची टिकली पाहिजे, एवढंच विश करा. अशी त्यांची Literally इच्छा असं असते होतं की की यार आमची मैत्री तुमच्यासारखे जशी मित्र आहे, तुमच्यासारखे मित्र आहेत ना यार, असेच आम्ही पण मित्र आणि तुमच्यासारखं टिकलं पाहिजे. तर ही जी आयकॉनिक म्हणजे मराठी असं नाही, हिंदी प्रेक्षकही बघतात खूप, आणि त्यांनी काय केलं की त्यांनी आम्हाला मैत्रीचा आयकॉन, ब्रँड ऑफ फ्रेंडशिप म्हणून बघायला सुरुवात केली. तर हे खूप मनाला भावणार आहे. म्हणजे सगळ्याच ह्या खूप छान असतात, पण हे खूप मनाला भावणार की मैत्री म्हटल्यावर ते तुम्ही आमच्याकडे बघता. म्हणजे एक कमेंट पण होती, परवाच आम्ही व्हिडिओ केला 10 वर्ष पूर्ण झाल्याचा, विजूने एक छान कविता केली होती त्यावर, आमच्या तिघांचं छान. छान हो हो. काय काय होती विजू ती? छान होती ती. दुमदुमती गुप्ती. हा हा काहीतरी होतं ना, काय होती विजू? आता मी नाही त्या एपिसोडला एक छान कमेंट होती, तुमचा व्हिडिओ बघून आजही आम्हाला खूप बरं वाटतं की 10 वर्ष झाली पण तोच फ्रेशनेस, तीच मैत्री, अजूनही तेच ट्युनिंग तुमच्यात आहे. सो ही कमेंट खूप व्हॅल्युएबल आहे आमच्यासाठी. सगळ्यांचा स्ट्रगल मोठा आहे. म्हणजे मला नवल वाटलं कुशलन तुझा तर मांजरेकरांबरोबरचा एपिसोड. हो रे. अरे खऱ्या आयुष्यात करिअरसाठी स्ट्रगल करताना स्ट्रगलर सगळ्यामुळे जास्त करिअर झालंय. पण ऍक्च्युली आमची आयडेंटिटी म्हणजे सगळ्यांचं आपापलं करिअर व्यवस्थित आहे, खूप काय काय काम केलेलं आहे. मी स्वतः 9 सिनेमे करून सुद्धा माझी आयडेंटिटी जी आहे ती स्ट्रगलर झाला. म्हणजे किती आता मी तर इतकं काम केलंय, एवढे रोल मध्ये चांगले चांगले OTT वरती एवढे वेगवेगळ्या series केल्या तू. ओळखतात स्ट्रगलर साला. मी तर सांगतो अहो, माझी दुसरी पण काम आहेत. नाही पण तुमचं स्ट्रगलर झाला बेस्ट आहे हो. बाबा आम्ही रोज बघतो. बाबा मला पहिल्यांदा कळलं. आतापर्यंत अभिजित चव्हाण माहित होता, बाबा हा स्ट्रगलर सगळ्यामुळे झालाय. म्हणजे मी एकदा पुण्यात गेलेलो 7-8 वर्षापूर्वी आणि मी रस्ता क्रॉस करत होतो, तर मग ना बाबा बाबा मी म्हटलं तिच्या आईला बाबा बाबा कोण बोलतो आणि पुण्यामध्ये कुठे झाली आहे काय रे? तो मुलगा धावत आला. एवढी मुलं कुठून आली पुण्यात? तिकडे सगळे बाबा आले, बाबा आले, बाबा का आले, बाबा आले. पण त्याला बाबाजी हाक येते ती तो स्ट्रगलर चालतल्या बाबावर मारून देतो. बाबा का आले, बाबा का आले, बाबा आले पोरांना खेळवायला आणि आयांना लोळवायला. डेंजर ही आमची मैत्री. पण स्ट्रगलर सालाने मी पहिल्यांदा लंडन बघितलं ना, ते स्ट्रगलर सालामुळे. सर सांगा कसा किस्सा झाला आपला? हो, ऍक्च्युली काय आलं, आमचे मित्र मंगेश देसाई, त्याचे कोणीतरी मित्र आहेत, तर ते लंडनला असतात, तर ते भेटायला आले आणि ते म्हणाले की सर तुमची सिरीज आवडते वगैरे, नेहमीची कौतुकं झाली. म्हटलं हो थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही एक काम कराल का, तुम्ही लंडनला याल का शूट करायला? तर मी म्हटलं अरे इथे असेच आमचे शूट करायचे वाढले, आमचं एवढं युनिट. आणि ते म्हटलं अरे असं नसतं, ते एवढं आमचं बजेट नसतं, आम्ही आमच्या बजेटमध्ये करतो. लंडनला येण्या जाण्याच्या तिकिटाच्या खर्चात आमचं पुढचं सीझन निघेल, अख्खा सीझन निघेल. एवढा खर्च कोण करणार म्हटलं, आणि एवढी गरज पण नाही. तर म्हटलं मग समजा तुमचा सगळा खर्च केला तर कोण करेल आणि का करेल? तर म्हणे नाही आम्ही करू. तुम्ही म्हटलं पण आमच्याकडे असं नसतं, तुम्हाला रोल बिल असलं काय आम्ही देत नसतो. नाही नकोय. तुमचं काय प्रॉडक्ट आहे का? नाही. मग तुम्ही का खर्च करणार? कारण आमच्या अख्ख्या युनिटचा 12-13 लोकांचा खर्च, जाणं राहणं. मग तेही सांगितलं, म्हटलं तुमच्या घरी नाही राहणार? हां चालेल. हॉटेलला राहणार आम्ही चांगल्या? हो चालेल. सगळं ओके म्हणतायत ते. म्हटलं अरे काय, आणि
त्यांनी खरंच नेलं आणि ते इतक्या भक्तिभावाने आमचं शूट फक्त बघत उभे राहायचे असे त्यांनी यायला गाड्या वगैरे वापरायला दिल्या आम्हाला. वा वा. आणि ते शूट बघत उभे राहायचे. सगळं तिकडचं परमिशन काढण्यापासून हॉटेल, जेवण, सगळी व्यवस्था त्यांनी केली आम्हाला इथे येईपर्यंत. आणि तर ते फक्त आणि फक्त प्रेमापोटी की आम्हाला तुम्हाला शूट करताना पाहायचं होतं, एवढ्या गोष्टीसाठी आम्हाला तिथपर्यंत नेलं आणि तिथे आम्ही शूट करून तो एपिसोड. बघा असे दर्दी निर्माते हवेत आम्हाला, कोणी असेल तर प्लीज संपर्क साधा. दोघं मुलं होती, अमोघ आणि गंधार. आणि आमचा कार्यक्रम हा त्यांनी पहिल्यांदाच लंडनमध्ये, म्हणजे त्यांच्या ग्रुपने पहिल्यांदाच ठेवला होता. आणि त्यांनी स्वतःच्या कंपनीचं नाव ठेवलं लय बाराचे. लई बारच लय बाराचे. आम्हाला बघूनच ठेवलं असं. आणि आज ते एस्टॅब्लिश आहेत लंडनमध्ये. आणि त्यांचं प्रोडक्शन पण त्यांनी जे नाव केलं होतं त्याचं नाव पण बाराखडी ना. बाराखडी प्रोडक्शन त्यांचं होतं नाव. सो असे पण अनुभव आम्हाला आले. पण ही एक घट्ट मैत्री असल्याशिवाय एवढं जमू शकत नाही खऱ्या आयुष्यात. हा, मैत्री असल्यामुळे ते ट्युनिंग असतं आणि ट्युनिंग असल्यामुळे मुळात या प्रोफेशन मध्ये होत, त्यामुळे त्या गोष्टी घडत जातात. पण यार संतोष, खऱ्या आयुष्यातले किस्से सुद्धा संवादामध्ये येणं, म्हणजे तुझी ही फिल्म त्यात काय गंमत झाली होती किंवा हा दिग्दर्शक काय, हा त्याच्याकडेच असतो संतोष पडलेला, हे एकमेक स्वतःवरती जोक करणं, हे कसं एक्सेप्ट केलं तुम्ही? म्हणजे त्याच्यात ते दिसतं सगळं. ते खऱ्या लाईफ मध्येच एक्सेप्ट केले, त्यामुळे स्क्रीनवर करावंच लागलं. मित्र असल्यामुळे आम्ही सगळंच ओळखतो ना, सगळ्याच बाजू ओळखतो. ह्यांच्या पांढऱ्या बाजू पण ओळखतो, ह्यांच्या काळ्या बाजू. स्वतःवरती जोक करून घेणं. हा, त्यामुळे कसं असतं. आणि मैत्री आणि शिवाय मित्र हा आरसा दाखवणारच असावा. बरोबर. हा, की मित्र हा दुसऱ्यांसारखा हा खोटी स्तुती आणि खोटं हे करण्यापेक्षा, ए भाई ए चुकलायच ते पण त्याला वेगळ्या भाषेत त्याला समजावून सांगणारा, हसवत हसवत आपल्या चुका दाखवणारा मित्र असावा. आणि हे तसेच आहेत. हे म्हणूनच स्ट्रगलर सालामध्ये जे दिसतं की आम्ही जी केलेली पापं आहेत, आम्ही जे केलेल्या चुका आहेत, त्याच्यावरच आम्ही बोलतो. त्यावरती आम्ही काही लोकांचं कुठनं चोरून आणत नाही. जे जे किस्से आमच्या बरोबर घडलेले आहेत त्याच्यावरच बोलतो आम्ही. आमच्याच शिवाय आम्ही खातो. खरं हे करण्याबद्दल ना विजूचं एक म्हणणं होतं यावर की अरे हे जे आपण बोलणार आहोत ते आपल्या इंडस्ट्रीमधले आपल्यालाच कळतील, लोकांपर्यंत कसे पोहोचतील. पण नंतर विजूने ज्या प्रकारे ते मांडलं आणि नंतर मग करताना सुद्धा इम्प्रोव्हायझेशन आपल्यालाच माहिती, लोक कनेक्ट करायला लागली या सगळ्याला. बऱ्याचशाच चुका आहेत या सगळ्या. या माणसाच्या हातून घडल्या आहेत ना. आमच्याच नाही, बऱ्याच जणांच्या हातून होतं. त्यामुळे बऱ्याच जणांना तो आरसा दिसतो. अरे कारण कुठलंही क्षेत्र जरी वेगवेगळं जरी असलं तरी तिथे काम करणारी ती माणसं, त्यांच्या भावना त्याच आहेत ना. मैत्रीतल्या ज्या भावना आहेत किंवा त्या कामाबद्दलच्या आहेत किंवा ईर्ष्या असेल, राग असेल, प्रेम असेल, फिलिंग्स त्याच आहेत, फक्त क्षेत्र वेगळी आहेत. मला याचं सक्सेस काय वाटतं माहितीये, आम्ही खूप चांगले मित्र आहोतच. आणि त्याच्यामुळे ना आमची जी भाषा आहे किंवा आमच्या विचार करण्याची जी पद्धत आहे ना, ती ह्यांना खूप चांगली माहिती आहे. की संत्या काय पद्धतीने विचार करेल, बाबा काय पद्धतीने विचार करेल, किंवा कुशा कसा रिॲक्ट करेल, ह्या सिच्युएशनला बाबा काय रिॲक्ट करेल, ह्या सगळ्याच ह्यांना माहिती. म्हणजे माझ्यापेक्षा बेटर मी काय आहे तो हे सांगू शकतील. सो ते त्यांच्या लिखाणातनं उतरतं आणि मग ते परफॉर्म करणं पण फार सोपं. हा, म्हणजे मुळात मला एवढं सांगायचं की विजूला ना आम्हाला आमच्यात काय आहे हे आम्हाला माहित नाहीये, त्याला माहिती आहे आमच्यात जरी असलं तरी. त्यामुळे ते काढायचं कसं आणि विकायचं कसं हे त्याला करेक्ट माहिती आहे. उत्तम माहिती आहे. त्यामुळे आमच्यातल्या गोष्टी तो आम्हाला बरोबर काढून देतो आणि हे कर. मी इतकी वर्ष यांना ओळखतोय ना, ह्यांच्या प्रत्येकात वेगवेगळे किडे आहेत. कोणात रेहमानी आहे, कोणात सुलेमानी आहे. आणि तर त्या किड्यांना मी पूर्ण डिसेक्शन करून त्या आत काय बाहेर काय सगळं माहिती आहे. त्यामुळे कोण कुठे कसा रिॲक्ट होईल किंवा हे वाक्य ऐकल्यानंतर पुढचं वाक्य लगेच कोण म्हणेल, हे सगळं इतके वर्ष गडकरी रंगायतांच्या कट्ट्यावर, आमच्या घंटाईच्या नाक्यावर हे सगळं झालेलं आहे. आणि जसं याने सांगितलं तसं मी ज्या ज्या ऑफिसमध्ये जातो त्या ऑफिसमध्ये ती मंडळी त्यांच्यातला बाबा, त्यांच्यातला संत्या, त्यांच्यातला कुशा दाखवतात. प्लीज सांगा किस्सा. एक खूप मोठी ॲड एजन्सी आहे. म्हणजे त्यांचं टर्न 3-4 हजार करोडचं असेल. मुंबईत फोर्ट भागात खूप मोठं ऑफिस, म्हणजे असं 4 माळे पूर्ण त्या. आणि त्या एजन्सीच्या मालकाबरोबर माझी मीटिंग होती माझ्या वेगळ्या कामासाठी. तिथे गेलो आणि मी याला म्हटलं की चल रे सोबत आहेस तर तुला दाखवतो मस्त मोठ्या एजन्सीची ऑफिसेस कशी असतात. अच्छा, एवढं मोठं आहे की त्यांचं बघायला जायलाच पाहिजे आपण ऑफिस. अच्छा, ऑफिस बघायला जायला पाहिजे. हो, इतकं मोठं. आपल्याला पण ह्यूज ऑफिस आणि मस्त ब्रिटिशकालीन इंटिरियर वगैरे. आणि त्याला बघायला घेऊन गेलो आणि तो मालक आला मला रिसिव्ह करायला. त्याला सिगरेट प्यायची होती. मालक बाहेर आला, आम्ही त्याच्याशी बोललो आणि मी आत गेलो आणि जसं आम्हा दोघांना बघितलं त्याच्या स्टाफ असा
जागच्या जागी उभा राहिला, खुश झाला आणि 25 लोक आमच्या दिशेने धावत आली. हो आणि त्याला कळेल ना की तो तिथे उभा असताना, मालक इथे उभा असताना स्टाफ जागा सोडून उठून त्याला पाठ्यावर मारून आला आणि सर अरे यार तुम कैसे इधर. तर तो म्हणे की विजू भाई मेरे ऑफिस में तो संजय दत्त से लेकर ऋतिक से लेकर सब लोग आए हैं, लेकिन ये किसी ने नहीं किया कि उठ के आके सीधा कैमरा ले और मेरे सामने. वाह, ये क्या है, तुम सुपरस्टार हो क्या? हाँ तो नहीं हम लोग सुपरस्टार तो नहीं है, शायद बनेंगे, लेकिन हाँ हम लोग स्ट्रगलर है. सुपर स्ट्रगलर आहे. आणि मग त्याला सांगितलं आणि मग ती सगळी माणसं मला दाखवत होते, हा बघ हा आमच्यातला बाबा, हा ना दारू प्यायल्यावर असाच करतो, हा बघ हा संत आहे आमच्यातला, हा संत मुलगी दिसली की हा असाच करतो, हा बघ हा आमच्यातला कुश आहे. तर हे सगळं ते आम्हाला ना प्रत्येक जण पुढे आणून सांगत होते. फोटो त्या एजन्सीचा मालक बिचारा त्या गर्दीच्या मागून आमच्याकडे बघतोय की हे कोण आहेत, हे कोण स्टार आहेत जे मला माहिती नव्हते की हे एवढे स्टार आहेत. तर असे अनेक किस्से घडतात की लोकांना आम्ही खूप त्यांच्यातले वाटतो, आपल्यातलं वाटतं. पण हे दादा हे कुठून आलंय, कसं आलं? ते मुळात आहे, ते माझ्या रक्तात आहे. मी सांगतो ते माझ्या रक्तात आहे. आणि मी तर अगदी छातीठोकपणे असं सांगतो की मी जेव्हा ब्लड रिपोर्ट काढलेत तर त्याच्यात लाचारी पॉझिटिव्ह हा एक लाचारी पॉझिटिव्ह. म्हणजे बघा काय आहे ना, तुम्हाला काम मिळण्यासाठी ऍक्च्युअली त्याची ही लाचारी नाहीये, त्याचा रुजू स्वभाव आहे. नाही रुजू स्वभाव नाही, खरं तर कोणाची मारायची असेल तर तो मवाळपणे सुरू करतो. या इकडे. मला असं वाटतं ना की आता आमच्यामध्ये सगळ्यात भारी जर का ऍक्टर म्हणून म्हणाल तर बाबा आहे. ओके, ज्याला आम्ही कधी कॉम्पिट नाही करू शकत किंवा ह्याच्या सारखं आम्ही कधी करू नाही शकणार. बाबा कमालीचा रिॲक्ट करतो. आता मग आपल्यासारख्या कलाकारांकडे काय अशी गोष्ट हवी वेगळी की ज्याच्यामुळे आपल्याला लोक काम देतील. तर माझ्याकडे देवाने भरभरून दिलाय की गरजू चेहरा. गरजू चेहरा. हा, भयंकर गरजू करायचा की या बिचाऱ्याला देऊया काम. चला, माझ्या ब्लड रिपोर्ट मध्ये येते सगळं, तिथून ते आलं. पण आलं लक्षात की ह्या आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर प्रत्येकाचं आपापलं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि कुशल तर खूप आहे, कारण कुशल माझ्यासोबत लिखाणालाही असतो. आत्ता जसे जे काय बोललेलं सुचलंय त्याला, तर तसं त्याला खूप सुचत असतं सगळं. मला कधी कधी फक्त त्याचं सुचण्याचं बटन बंद करावं लागतं. ते इतकं सुचतं. हा, इतकं सुचत. बदललाय कुशल तर सुचल बद्री गेले. पण एकदा लिखाणावरला किस्सा मी सांगतो. एक आमच्यात हे आहे ना की आम्ही एकमेकांबरोबर खोटं नाही वागत, आम्ही खरं वागतो. जे काही आहे बरोबर नाही, सगळ्यांबरोबर. सगळ्यांबरोबर आम्ही म्हणजे तशी जनरली आम्ही भीडभाड नाही बाळगत की म्हणून आम्ही खूप दिवस रिकामे असतो. आता तू इथे शूटवर आलायस, ओके, तर असं होईल का की मला जेवायला घरी जायचं म्हणून तू जाशील? नाही नाही. हा. हा, आता सांगा. हा. सकाळी 9ची शिफ्ट होती, शूट आहे. खरं सांग. एक सगळं खरं यातलं एक शब्द खरं. ह्याच्या घराखालीच शूट होतं, म्हणजे बिल्डिंग ही आणि इथे शूट आहे. हा. बाबा ये बाबा फोन करतो. बाबा काय, हो येतो आलो. कोणाचा सीन चालू आहे? नाही अजून कर त्यांचा सुरू कर, मी आलो. असं करून तो 1:30 वाजता आला. 9ची शिफ्ट आहे. 1:30 वाजता खाली आला. काय रे काय आज काय करतोय आपण? सांगितलं अरे हे असं अच्छा कुठे शूट करतो? इथे. अच्छा इथे शूट करतो. जेवायला काय आज? अरे आपण आधी स्क्रिप्ट पूर्ण करून मग नाही जेवणाचं काय म्हटलं बघूया ना काय, म्हणजे अजून ठरलं नाही ना. नाही मग एक काम करतो, मी घरी जातो जेवून येतो. आणि हा घरी गेला, हा घरी जाऊन जेवला. माझ्या घरी बोंबलाचं कालवण आहे. असं करून एकटा जेवला, खाली आला आणि मग म्हणा हा आता करूया. असं आमचं शूट चालतं. हा, असं आमचं शूट चाललं. आमचे नखरे पण हे झेलतात, दिग्दर्शक झेलतात. म्हणजे मित्र आहोत आम्ही मित्रासारखं वागतो. मित्रासारखं आमचे नखरे नाहीयेत, आमच्या गरजा आहेत. नखरे याचे हा कुशल एक नंबरचा ह्याला काही हवं असेल ना की मी बाजूला आहे, हा बाजूला आहे. बाबा यार भूक लागली. बाकीच्या कोणाला ना, फक्त मला एकट्याला ऐकायला जाणार होते. बाबा यार भूक लागली.
काहीतरी इडली बिडली मी आणि तो मी इडली घेऊन ये रे कोणी स्वतः नाही सांगणार बाबा सांग माझं काय झालं, बाबा बोललं की लगेच ऐकतील ना. बाबा बोललं की ऐक, म्हणजे मी हे अगदी बाबा मी जेव्हा पहिलं नाटक केलं इंडस्ट्रीमध्ये कमर्शियल नाटक, त्याचा प्रोड्युसर बाबा, बरं. अशी माझी त्याची ओळख झाली की तो बाबा सर होता, अभिजित सर होता तो. मग हळूहळू तो मैत्री जशी वाढत गेली, तो अभिजित दादा झाला, मग तो दादा झाला, मग हळूहळू अभिजित झाला, आणि मग तो बाबा झाला, आणि आता आता नावच नाही, आता फक्त विशेषण उपाध्याय. पण स्ट्रगल काळात मला बाबाने पोचलंय. मी त्याच्या गाडीतनं प्रवास केलेत खूप खूप, म्हणजे तेव्हा गाडीत बसणं, एखाद्याच्या कारमध्ये बसणं हे सुद्धा जेव्हा प्रिव्हिलेज होतं, तेव्हा मी बाबाच्या गाडीमध्ये राज्य केलंय. मला जेव्हा जेव्हा भूक लागायची, बाबा म्हटलं की गाडी पाणीपुरीच्या गाडीवर जाऊन थांबायची, पोट भरेपर्यंत मी खायचो, मी लस्सी प्यायचो, मी जी मौज केली आहे बाबा बरोबर. रात्रभर अभ्यास झाल्यानंतर सकाळी घरी जाताना सुलभ शौचालयासाठी 1 रुपया पण दिले. बाबाने माझे खूप लाड केलेत, आणि तो आजही माझे सगळे हट्ट पुरवतो. बाबाच्या मैत्रीचा एक किस्सा मला आठवतो. माझा वाढदिवस होता, बाबाची गाडी, आमच्याकडे त्यावेळेला गाडी फक्त बाबाकडेच होती, मला वाटतं कॉलीच होती त्यावेळेला, फियाट पण होती, त्यानंतर कॉलीचही होती त्यावेळेला, आणि आमचीच होती, तो वापरायचा. त्याच्या नावावर होती. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त सगळे चला चला आता विजूचा वाढदिवस पार्टी, असे सगळे बसले, आणि बाबा बघतोय की सगळे बसले आणि सगळे चालेल बसले, त्याला एक माणूस नको होता की विजूची पार्टी आहे म्हणून हा हावऱ्यासारखा बसलाय. आता आपण, म्हणजे माझा तसा स्वभाव नाही ना की अरे चल ना, तर 5 जण आहेत त्यात एक 6वा एक्स्ट्रा, पण ह्याला ते आवड, कारण हा विजूचा मित्र नाहीये तसा, तो फक्त आता विजूची पार्टी आहे म्हणून येतोय. आणि गाडी आधी सुरू केली आणि एक 50 मीटर पुढे गेल्यावर गाडी थांबवली, उतर उतर खाली, काय म्हणतो, फुकट्या झाला आणि त्याला हकलला, जे मला शक्य नसतं झालं. अरे पार्टी तुझी, ह्याचा काय संबंध असून त्याने हकलला, आम्हाला ते शक्य नसतं झालं. बाबा बरोबर काम करताना आम्ही मैत्री काय केली, जे आम्ही करू शकत नाही, बाबाच्या हातून करून घ्यायचं. पण बाबा बरोबर काम करताना स्वतःला कंट्रोल करणं हाच एक इतका मोठा भाग आहे ना. बाबा ज्या पद्धतीने रिॲक्ट करतो, ज्या पद्धतीने तो वाक्य बोलतो, काय ह्याचं पाठांतर होतं, मी दिवसभर स्क्रिप्ट घेऊन करत बसतो, याचं एका वाचनात त्याचं पाठ झालेलं असतं. पण बाबाच्या रिॲक्शन भारी असतात, सुट्टू, अरे रिॲक्शन हा तर माझ्या शूट मध्ये 80% शिवाय फक्त हसू नको कुशाल एवढं. बाकी माझा काय त्रास नाही, हा दिसला मला की मला होतच नाही. आणि एकदा तर आम्ही एक एपिसोड केला होता, बाबा, आमचे एपिसोड्स आहेत ना ते आमच्या बऱ्याचशा खऱ्या आयुष्यावरनं प्रभावित पण आहे. बाबा भूताला खूप घाबरतो, तो जो एपिसोड आहे भूताचा, ते म्हणून आम्ही भूताचा एपिसोड केला, बाबाच्या आयुष्यातले किस्से म्हणून. तर ते सांगा ना, सगळे कसे पळाले ते सांगा. आधी मी ओरडलो कुशलला, तोच म्हणतोस ना तू, तोच चालू टेक मध्ये, टेक चालू ना, कुशल हसला, कुशल हसू नको रे, किती वेळ झाला इथे, उशीर झाला आपलं, आणि खूप चिडलो. चला रेडी, रोल कॅमेरा अँड ऍक्शन. कुशल हसू नको ना, त्याने तो जो काय रिॲक्ट झाला, काय केलं होतं, असं होतं की टाईट होऊन झोपायचं होतं, ओके, आणि त्याला वॉशरूमला येते म्हणून तो मध्यरात्री उठतो आणि त्याला भूत सदृश्य दिसतं असं. तर ह्याने काय करावं, हा झोपेतनं उठला आणि तो टाईट असल्यामुळे त्याने काय करावं, ऐन वेळेला रोलिंग, तो त्या भिंतीवर चढायला लागला. त्याला नाही कळत असं दाखवायला. हे कॅमेरामन सगळे लाईट वाले पळून गेले, पळून चालू आहे कॅमेरा रोल, आणि माय गॉड, बाबा बरोबर काम करणं भारी. पण ह्या सगळ्या रिएक्शन्स किंवा शब्द वेगवेगळे जे बाबाने जन्माला घातलेले, किंवा तुझी एक ती स्टाईल मी बघितली होती, ते चाकून याचा खाजवत बसलास तू मोबाईल, हे कसं, म्हणजे कुठून येतं नेमकं? अरे बाबा, ते सगळं विजूचं क्रिएशन आहे त्याचं, बिकॉज त्याला माहिती आहे की त्याला आमचं सगळ्यांचं पाणी त्याने झोकलेलं आहे, त्यामुळे त्याला माहिती आहे की हे साले काय करू शकतात, काय नाही करू शकतात. तर तो बरोबर स्क्रिप्टमध्ये तसे पंच हेरून लिहितो ना की ते करेक्ट बसतात, आणि म्हणजे आम्हाला त्यासाठी वेगळी ऍक्टिंग करण्याची गरजच बसत नाही. तुम्हाला असं वाटेल ना की हे लोक सेटवर खूप असे इम्प्रोवाइज करत बसलेले, इम्प्रोवाइज होतं का, केलं जातं का? इम्प्रोवाइज ना स्क्रिप्ट अगदी लिखाणाच्या प्रोसेसमध्ये होत असतं, ओके,
आणि ह्यांचा एक बिलीफ आहे की त्यांना स्क्रिप्ट ब्लॅक अँड व्हाईट लागतं. माझ्या डोक्यात आहे वगैरे यांचं नाही चालत ते. तर ह्याचा एक किस्सा मला सांगायचा आहे की आणि जिथे इम्प्रोव्हायझेशनच्या जागा असतात ते लिहितात की इथे इम्प्रोव्हायझेशन हवंय. मग आम्ही ती तब्येतीत वेळ घेऊन तिथे इम्प्रोव्हायझेशन आम्ही करत बसतो. लंडनचा किस्सा आहे. आम्ही 2-3 वाजेपर्यंत गाणी वगैरे धमाल चालली होती आणि मग असं 3-3:30ला येऊन आम्ही झोपलो. मी आणि हे रूम पार्टनर होते आणि झोपलो 3-3:30ला आणि 6-6:30च्या दरम्यान मला वॉशरूमला आलं म्हणून मी उठलो. बघितलं ना तर हे टेबलवर टक 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 टक. तर मी म्हटलं काय हो काय करताय? एपिसोड शूट करायचा आहे, लिहायला नको. बरं झालं उठलं. मी म्हटलं मी नाही उठलो मी नाही उठलो बाबा. अरे 3 वाजता झोपून कोण 6ला उठतं यार. सो लिखाणावर त्यांचा एकदम जसं बाबा म्हणाला की ह्यांच्या डोक्यातनं एक एक येतात गोष्टी आम्हाला ज्या सूट होतील तशा. पण वेगवेगळे आपली सोबतची माणसं पण आला, म्हणजे सुबोध भावे दिसला याच्यामध्ये, प्रसाद घेऊन गेलेला आहे. यांनी पण तुमच्याबरोबर अगदी तुमच्या पद्धतीने धमाल केलेली, म्हणजे तुमची शाळा घेतली आहे. मित्रच आहेत ना ते पण. आणि उलट सांगू का, हे तर आलेच. काही लोकांना आम्ही रिक्वेस्ट केली, काही लोकांनी समोर, काही लोक अजूनही चिडलेले आहेत की आम्हाला कधीच घेऊन तुम्ही केलेलं नाही आणि तुम्ही आम्हाला मित्रच समजत नाही रे, तुमचा वेगळा ग्रुप आहे ना, आम्ही तुम्हाला असं काही नाही आहे. पण ती वेळ नाही आली. पण अनेक जण नाराज आहेत की त्यांना का घेऊन आम्ही काही केलं नाही. आणि इतकं प्रेम करतात. मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारतीताई भारती आचरेकर हा जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा मला शिव्या देतात. विजू मी तुला किती वेळा सांगितलंय मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. आणि ते तर म्हणजे भारतीतही स्ट्रगल सालामध्ये येणं म्हणजे ती तर ब्रँड अँबॅसिडर होऊ शकते. स्ट्रगल सालाची ब्रँड. आम्हाला इतकं भारी वाटतं ना की आम्ही मुलांनी सुरू केलेलं आहे की भारतीताई आम्ही लहानपणापासून वागळे की दुनिया बघतो यार. मग त्या म्हणतात की मला तुमच्याबरोबर करायचं यार. अगदी किती भारी गोष्ट आहे ही. पण हे ठाण्यामध्ये शूट करत असताना तिथला लोकल सपोर्ट कसा मिळतो? लोक काय रिॲक्ट करतात? नाही असं काही नाही. आम्ही बाहेरही लंडनला शूट केलंय, गगनबावड्यात शूट केलंय, कोल्हापूरला. हो पण 80% कोल्हापूर, रंकाळ्यात. आम्ही ठाण्यात काय करतो आम्ही सगळे ठाण्यातले लोकल म्हणशील तर ठाण्यातल्या रिक्षावाला, सलूनवाला, त्या सगळ्यांचं प्रेम आहे. मुळात आम्ही ठाणेकर आहोत, त्यामुळे त्यांना त्यातल्या त्यात आपल्या गावातलं एखादं पोरगं ह्याचा एक अभिमान प्रत्येक गावातल्या माणसांना असतो. सगळे ओळखतात. तसं ठाण्यातल्या सगळे म्हणजे ठाण्यातले राजकारणी म्हण किंवा ठाण्यातले समाजकारणात असतील, कोणी व्यावसायिक आहेत, बिल्डर्स आहेत, अमुक आहेत. बिल्डर्स जेव्हा भेटतात तेव्हा बुर्जी पाववाले, मिसळ पाववाले, सगळे. मला एक रोल द्या, मला एक रोल द्या, सगळ्यांना माहिती आहे. बारवाले पण सांगतात आमच्याकडे शूट करा. पण गेल्या 2 वर्षात आता आम्हाला हे स्ट्रगलर्स आला जमलं नाही तरी सुद्धा आम्ही वर्षातला 1 दिवस असतो, विजू मानेचा वाढदिवस असतो. तो दिवस मात्र आम्ही सगळे जमवतोच आणि आम्ही एक दिवस आम्ही सप्ताह रंगतो काय? आम्ही चौघेच जातो. हा. नाही आम्ही चौघेच. बस 5वा आला तर बाबा 50 फूट गाडी गेल्यानंतर थांबून देतो. कारण ती आमची पिकनिक आहे, आमच्या चौघांचीच पिकनिक आहे. मग खूप गोष्टी शेअरिंग होतात, इमोशनल गोष्टी होतात, काही वेळेला भांडणही होतात चौघांच्या. काही वेळेला सोबत भांडणापासून होते. फक्त भांडणच होतात, काही वेळेला आपण एकमेकांशी चांगलं बोलतो. तो एक दिवस आम्ही वाट बघतो. कुशल, मी ऐकलंय की तू एक किस्सा सांगितला होता. संतोषचा सूर फार ठराविक वेळी छान लागतो. तो काहीतरी किस्सा आहे, मी कुठेतरी ऐकलाय तो, म्हणजे मी कोणाकडनं सांगतो. आमचा एक मित्र, मी होतो विजूदादांच्या ऑफिसला, याचा फोन आला. ओके, बाबा नेमकं नव्हता, बाबाचा काय दौरा बिवरा होता. ओके, ह्याचा फोन आला की संध्याकाळी बसूया माझ्या घरी, असं संत्या गप्पा मारा. तर म्हणजे तुम्हाला कळलंच काय गप्पा मारायचं. ठीक आहे, बस आपण गप्पा मारू. आणि काय झालं, आमचा एक गण्या राऊत नावाचा मित्र म्हणजे एक 2 मिनिटासाठी फक्त ऑफिसला आला होता. 4ची वेळ होती, 2 मिनिटासाठी आला आणि तो आला, त्याचं काम केलं, चल मी निघतो विजू. तर विजू दादा म्हणाले कुठे चालला? तर मी आता घरी जातो. बरं, तो कळव्याला राहतो, संतोषच्या जवळ राहतो. ठीक आहे थांब, आम्ही पण येतोय तिकडेच, संतोषकडे चाललोय, तुला जाता जाता सोडतो. तो थांबलाय, आम्ही आमचं काम करतोय. संध्याकाळचे 7 वाजले. 7 वाजून बसलाय, चल यार विजू, निघाल. आम्ही 7-7:30 निघालो. गेलो, एका दुकानासमोर थांबलो.
विजू म्हणलं उतर आणि अमुक अमुक घेऊन ये जा. हा हा तो ते 2 मिनिटासाठी आलाय बिचारा. तो गेला स्वतःच्या पैशाने एक पाण्याची बाटली घेऊन आला. तो किस्सा सांग तू. पुढे येतो. मग पुढे गेलो, यांनी उतरलं, उतर चकणा घेऊन ये. मग तो चकणा घेऊन आला आणि आम्ही असं घेऊन संतोषच्या घरी गेलो. तो म्हणाला मी जाऊ का? तर हे म्हणाले की थांब रे थोडा वेळ, 5 मिनिटांनी जा. 8-8:30 वाजलेत. आम्ही संतोषच्या घरी गेलो आणि संतेच्या घरी टेबलवरती 3 पुस्तकं ठेवली आहेत एकावर एक आणि बुकमार्क वगैरे लावलेत. आणि आम्ही एकदम झॅप झालो. यार संत्या म्हटलं 3 पुस्तकं वाचतोयस तू वेगवेगळी. म्हटलं यार सलाम केला पाहिजे यार तुला. त्यात एक गुलजारजींचं कवितांचं पुस्तक, नज्म सगळ्या. आणि म्हटलं संत्या तू हे वाचतोस? संत्या म्हणाला हो. म्हटलं वाचून दाखव एखादी तुझी आवडती. संताने घेतले. आता सुधा शांती इथपर्यंत आली होती की शब्द लागे ना त्याला. मग तो ती गुलजारांची जी नज्म होती ती ज्या पद्धतीने वाचत होता, म्हटलं साल्या असा वाचतात का? तर विजूदादा ना म्हणा, विजूदादा वाचून दाखवतो. दादा दाखव. तर त्यांनी पुस्तक घेतलं. सुरू झाला. मग एकदम छान वाचायला लागले. कुठलीशी नज्म होती वाचायला लागले. तर संत्या ऐकतो. म्हटलं संत्या तू काही तारा तुटलेला गिटार तिथे लटकलं होतं, ह्याला जरा बॅकग्राऊंड आली ना तर मजा येईल. संत्या लगेच मी वाजवतो आणि इतकं भिकार संत्याने ते वाजवलंय. तुटलेल्या गिटार म्हणून काय तो साऊंड. सुधा शांती नंतर ते, पण माझ्याकडे खरंच वाद्य आहेत. नाही वाजवता येत नाही मला जॅम्बे, पण मला त्याची आवड आहे. त्यामुळे माझ्याकडे माझे मित्र अवधूत गुप्ते आहे किंवा कोणी माझ्याकडे, एक तर मी एकटा राहतो, पण बरेचसे माझे संगीतकार गायक मित्र आहेत, ते घरी येतात आणि मग इच्छा होते काहीतरी गाणं म्हणूया किंवा गाऊया. तेव्हा कोणी जर म्हटलं अरे यार गिटार हवी होती, 1 मिनिट ठीक आहे. पण कोणी अरे माउथ ऑर्गन बजावत आहे, 1 मिनिट. सो मला त्याची आवड आहे, येत नाही. बासरी पण आहे, बासरी आहे, माउथ ऑर्गन आहे, झेंबे आहे माझ्याकडे, याच्याकडे केजॉन आहे, सगळं आहे माझ्याकडे. मग फक्त घरात जागा नाही म्हणून ना तर मी पियानो पण घेतला असता. ऍक्च्युअली बिझनेस टाकायला हरकत. हो. आणि तो ह्या सगळ्या किस्स्यानंतर तो जो आमचा एक मित्र होता ना, आमचा एक प्रेक्षक, आमचा एक प्रेक्षक कार्यक्रम सुरू झाला होता. मग ह्यांच्या कविता सुरू झाल्या, माझ्या कविता सुरू झाल्या आणि आम्ही एकदम असा तो. मग त्यांनी माझ्याकडे लक्ष देणं बंद केलं, यांनी त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं, मी मात्र सूर शोधत होतो. आता रात्रीचा 1 वाजलाय. तो जो 4 वाजता आला होता ना 2 मिनिटाच्या कामासाठी, जो स्वतः बॉटल घेऊन आलाय, जो स्वतः सगळं करून आलाय, 1 वाजलाय. तो उठला, एका सोफ्यावर बसला, मग तिथे तो झोपला. 2:30 वाजता हे त्याला म्हणले उठ चल घरी नाही जायचं का तुला? असं करून रात्री 2:30ला निघून 2:45ला त्याला घरी सोडून आम्ही आमच्या घरी गेलोय. वा वा वा. एक प्रेक्षकीय कार्यक्रम. एक प्रेक्षकीय कार्यक्रम असं जमणं फार. बघणाऱ्यांना सांग की आम्ही एक प्रेक्षक हो एक करतो, आम्हाला गरज नाही प्रेक्षक, गरज आहे हो असं नाही. पण जेव्हा आम्ही आमच्या धुंदीत असतो तेव्हा आम्हाला मजा आहे. आणि त्यालाच तर मजा म्हणतात ना यार. वा वा. माने कधी कविता झाली पाहिजे. मैत्रीवरची कविता. कमाल. हा काय देवा काय तू मित्र दिले. आपल्याला कट करून करायला लागेल, मला एवढी पाठ नाही ती. हा ठीक आहे, तसं जमेल. पाणी मिळेल. हो हो पाणी दे. आणि याच्यानंतर बाबाचं गाणं. हा बाबाचं गाणं पण गाईल ना बाबा. गाणार तो मी सांगतो. अरे झालं हे बोलल्यावरच कळलं तू गाऊ शकत नाही. दे 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 दे. अरे मला सतत विसरतोय मी. एहसान मेरे दिल पे. हा एक ते घेत आहेत लगेच. हा घेऊ. हा 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 चल रोल रोल करू. हा हा मानेंची कविता झाली पाहिजे. क्या बात आहे. हा घ्या माने. सॉरी लॉंग शॉटला ती दिसेल कदाचित ना मास्टरला. हा दिसेल दिसेल. एक सेकंड. हा गेल्या जन्मी बहुतेक माझं चुकलं होतं फार. काय देवा कसे तू मित्र दिलेस यार. काय देवा कसे तू मित्र दिलेस यार. आवडली होती एकदा मला कॉलेजमधली सरला. आवडली होती एकदा मला कॉलेजमधली सरला. बहीण मानतो म्हणत हात तिच्यासोबत फिरला. नंतर मला आवडली होती
साधी भोळी शालू. तिला जाऊन ह्याने सांगितलं माझा मित्र चालू. मिळू दिला नाही ह्यांनी कोवळ्या हृदयाला आधार. काय देवा कसे तू मित्र दिलेस यार. गेले जन्मी बहुतेक माझं चुकलं होतं फार. घनघोर ऍक्शन बिक्शन आदल्या रात्री घडतं काही. विशेष रात्री जेव्हा असतात तेव्हा त्या विशेष रात्री विशेष वेळ उलटल्यानंतर घनघोर ऍक्शन बिक्शन आदल्या रात्री घडतं काही. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र यांना काहीच आठवत नाही. खरंय. खाण्यापिण्याचं बोलूच नका. खाण्यापिण्याचं बोलूच नका. खातात कमी पितात लई. कळत नाही पोट का टाकी. बाटली बाटली रिचून जाई. पहिला माझा संपेस्तोर ह्यांचे होतात चार. काय देवा कसे तू मित्र दिलेस यार. बहुतेक माझं गेल्या जन्मी चुकलं होतं फार. कधी कधी वाटतं हे नसते आयुष्यात तर काय काय झालं असतं. कधी कधी वाटतं हे नसते आयुष्यात तर काय काय झालं असतं. कधी कधी वाटतं हे नसते तर काय झालं असतं. वा वा वा. गप्पा असत्या पाणचट लाईफ असतं बोरिंग. गप्पा असत्या पाणचट लाईफ असतं बोरिंग. कोणासोबत केलं असतं हार्ट टू हार्ट शेअरिंग. सांगावं लागलं नाही त्यांना आपोआप कळलंय. जेव्हा कधी अपमान गिळताना काळी जातून पोळलंय. वा वा वा. सोबत आहेत साले म्हणून स्ट्रगल चाललंय मजेत. सोबत आहेत साले म्हणून स्ट्रगल चाललंय मजेत. माझ्या नालायक मित्रांसारखे तुमच्याही आयुष्यात पाहिजेत. तेरी जीत मेरी जीत तेरी हार मेरी हार. काय देवा काय मस्त मित्र दिलेस यार. वा वा क्या बात आहे. मित्र दिलेस. वाह 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 क्या बात आहे. वाह बाबाचाही सूर लागला पाहिजे. मी असं ऐकलं बाबाचा सूर लागतं. हा बाबा काय गातो. गातो. हा बाबा 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 गातो. बाबांनी हट्ट पुरवावे मुलांचे. हा काय किती दाखवतो. कुठलं गाव? शब्बीर कुमार. तुम जैसे शब्बीर कुमार पण पण तुम जैसे दो सूर देऊन हा. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया अरे 100 बार शुक्रिया. बचपन तुम्हारे साथ गुजारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों. मी तुम्हाला सांगतो हे गाणं आहे ना 2 पेग नंतर काय सुंदर वाटतं. मला आता जरा सूर हे वाटले पण शपथ सुरात असतो. असतो सुरात. मागूया का. लय वारी साला हे कधी संपूच नाही. हा स्ट्रगल असाच रंगात राहू दे तुम्हा सगळ्यांचा. बघा गप्पा कशा सुरू झाल्या आणि त्या संपलेल्या नाही ते यापुढे सुरू राहतील. खूप काही देत राहा कारण ते खऱ्या आयुष्यातलं आहे आणि ज्यावरती खरं तर आपण असा विचार करायला लागतो यार हे तर घडलंय माझ्या आयुष्यात. सो ही आयुष्यातली रिॲलिटी अशीच सुरू राहू दे. ही धमाल मस्ती याबद्दल तुम्हाला खूप शुभेच्छा. स्वार्थ एकच आहे थांबू नका बॉस. आता थांबायचं नाही. आता थांबायचं नाही. आम्हाला असं वाटतं की आमची 10 वर्ष झाली म्हणजे 1ली ते 10वी झाली. हा आता आम्ही कॉलेजमध्ये जाऊ. हा आता महाविद्यालयीन आयुष्य तुमचं सुरू आहे. आम्ही लवकरच बाहेरच्या देशात शिकायला जाणार आहोत. हा डॉक्टरेट PhD ती होऊ देत तुमची सगळ्यांची. ती ऑलरेडी आहेच तुमची. आहेच पी आहे फक्त HD आणायचं. ही आहेच HD आणायचं. असं हवाई उद्याच्या निमित्ताने मला जगभर फिरायची संधी मिळाली. आमचं प्रत्येक शो नंतर मीट अँड ग्रीट असायचं. सगळ्यांना चला हवाई उद्याच्या संदर्भात प्रश्न विचारले जायचे पण मला कायम स्ट्रगलर सालावरती प्रश्न विचारले जायचे. मला म्हणजे देशाबाहेरचे सुद्धा जे मराठी लोक आहेत ते सुद्धा इतकं प्रेम करतात आमच्यावरती. इतकं प्रेम दिलंय ना लोकांनी ह्या सिरीजमुळे भारी वाटतं ना. एकदा आणि कित्येक जण ऑस्ट्रेलियन डॉलर अमेरिकन डॉलर्स आम्हाला पाठवतात ह्याला युट्यूबला. वा बघा ना काय प्रेम आहे. ट्रेंड जो आहे तो आपण आणलेला आहे. जेव्हा OTTची सुरुवात होत होती विजू मला असं वाटतं की त्यावेळी तुम्ही त्याचे मूळ प्रवर्तक आहात या सिरीजच्या निमित्ताने. एकदा जरा जाता दादा चला एकत्र बोलूया. 1 2 3 दादा. या मंडळी या मैफिलीत या. वेलकम आहे.
सो म्हणजे आलात तरी आमचे बाबा तुम्हाला हाकलणार नाहीत, ते बसून घेतील गप्पा मारायला. म्हणजे एक प्रेक्षक प्रोग्राम जो होतो तो बहु प्रेक्षक प्रोग्राम जो आहे तो यापुढेही असाच यांच्या माध्यमातून सुरू राहणार आहे. या छानशा गप्पांनंतर आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.